प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। सर्वप्रथम मी मतदार राजांचे आभार मानतो की आपण इथे सकाळपासून येते आणि खरोखर मतदानाचा हक्क आहे तो आपण बजावलाच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं गेले काही दिवस आम्ही सगळे प्रचार पनवेल उरणमध्ये करतोय, त्या पद्धतीनं ज्यांनी आम्हाला घराघरात बोलवलं, ज्यांनी आरती केली, ज्यांनी पाणी दिलं, कोणी चहा दिला, कोणी जेवायला सुद्धा दिलं, त्या पद्धतीनं ती लोक आम्हाला, ते नागरिक आम्हाला येताना इथे दिसतात। त्यामुळे मनस्वी आनंद आहे की आम्ही प्रचार केला, ज्यांनी आमचं स्वागत केलं आज ते आणि आमच्या बूथवर येऊन ते स्लिप घेऊन जात आहेत। त्यामुळे नक्कीच यंदा मला वाटतं मशाल ही 100% पेटणार, याच्यात माझ्या मनामध्ये तरी तीळ मात्र शंका नाही। की आपण बघाल तर महाविकास आघाडी याच्यात आता शिवसेना देखील या महाविकास आघाडीमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे ताकद ही डबल वाढलेली आहे। कारण मावळामध्ये पहिले शिवसेनेचेच खासदार होते आणि आता पुन्हा शिवसेनेचेच 2 उमेदवार, परंतु ओरिजिनल शिवसेना उद्धवजींची जी आहे, त्यामुळे जी लोक ओरिजिनल आणि जुने आहेत, जसं आज पनवेलमध्ये बोललात की तुम्ही पनवेल शहरामध्ये लाईन आळी बोललात की शिवसेना म्हणून एक बालेकिल्ला बोलला, आणि त्या पद्धतीनंच लाईन आळीतली सगळी लोक ही उद्धवजींच्या सोबत आहेत आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहेत। त्यामुळे मला वाटतं यंदा, मला वाटत नाही की 100% संजोग भिकू वगैरे पाटील साहेब हे नक्की निवडून येणार। मला वाटतं गेल्या वेळी जो मार होता त्यापेक्षा तो मार तर गेलाच, परंतु शिवसेना ऍड झाल्यामुळे यंदा आम्ही 100% बरोबरी ठेवणार हा आमचा प्रयत्न। नक्कीच मी सांगितलं सुरुवातीलाच की मतदार राजांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, परंतु सकाळपासून इथे जे मी बघतोय, आता जवळजवळ 11:15 झालेले आहेत, 11:15च्या सुमारास फक्त 10 ते 11% मतदान झालेलं। त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा कुठेतरी मतदानाचा रेशो घटल्यासारखा देखील आम्हाला इथे दिसतोय। परंतु माझं आव्हान आहे की मतदार राजांनी मतदान केलं पाहिजे।